ना पेडगावा चालू करते नाही तुरीचं बी ना पेडगावा चालू करते सरकार शेतकऱ्याचा माल गेला का व्यापाऱ्याकडे मग ना पेड चालू करते मग जादा भाव देते काय फायदा आहे ना पेड लवकर चालू करायला पाहिजे हा पहिले सूट चालू करायला पाहिजे तो शेतकरी काहीतरी येतो त्याच्यात कर्जमाफीची गरज नाही शेती मालाला भाव जर दिला ना 10,000 कापूस 10,000 तुझा इकली ना कर्जमाफीची गरज नाही एक साल 14,000 त्यामुळं आपल्या बी अपेक्षा वाढा खर्च बी वाढा ना नाही आणि खताचे 2200-2400 रुपये भाव झाले आता 1200 रुपये बॅग होती म्हणजे एक वर्षात 1200 रुपये भाव वाढा आणि तुरीचं आणखीन कमी होऊ राहिला 14,000 जायची तर 7,000 जाऊ राहिली काय 52,1 बघू शकता आजू माल याची बीट चालू आहे 52,1 हार्वेस्टरनं काढले का आजू माल आहे हार्वेस्टरनं काढले बघू शकता 52,1 चालू आहे 25 26 50 51 99 53 51 आपण काही हलक्या मालाची पण हाराशी घेतो सगळे भारीच मालाची हाराशी घेत नाही कारण की खालचा भाव वरचा भाव बी काढला पाहिजे घर बसल्या 1 2 25 26 50 51 75 76 99 हार्वेस्टरनं काढले का 55 अजून माल आहे हार्वेस्टरनं काढले 55 25 26 50 51 51 75 76 99 56 51 51 56 51 56 51 52 25 26 50 51 68 69 99 58 58 58 58 58 एक 2 25 26 26 58 काय करत भाऊ 58 26 अनसोड झालेला आहे दिलेला नाही 58 20 हारशी बघितली आपण बघू शकता माल हार्वेस्टरनं काढले 75 तुरीची पीठ आहे पांढरी टूर आहे 75 ढेर आहे 75 76 हार्वेस्टरनं काढेल माल आहे आपण 77 78 बघू शकता माल 78 याची पीठ चालू आहे 79 80 81 82 83 84 85 86 87 88 हॅलो काय करायचं म्हणलं 5,900 2 3 4 पांढरी तूर आहे एकूण 706 रुपये झाली एकूण 706 रुपये झाली बीटेच चालू आहे ना लिलाव चालू आहे ना आखरी मोमेंटला फोन लावला जो माल याला 5,906 रुपये बाजार भरला आहे 5,906 आणि हार्वेस्टरनं काढलं होतं माल थोडा डागी माल आहे आणि थोडा वलावा पण आहे हिरवा दाणा जास्त आहे हार्वेस्टरनं काढले ना 73-27 चालू आहे कोणता माल दे मिल चलन किती गट्टे 50-60 गट्टे 74-87 चालू आहे सुपर खडका माल आहे बघू शकता माल अशोक 74 27
खडका तूर आहे बघू शकता. सुपर खडका तूर आहे. मिल चलन माल आहे. सुपर माल आहे बघू शकता. याची बीट चालू आहे. 74-27 झाली बरोबर आहे. 74-27 झालेला आहे. सुपर माल जवळ 50-60 गोण्या होत्या. आज आपण येले जालना बाजार समितीला आणि आपल्यासोबत आहे तूर उत्पादक शेतकरी. त्यांनी आज बाजार समितीमध्ये तूर आणले. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की एकरी तुरीला किती खर्च येतो व तूर पीक पुरतं का नाही पुरत, संपूर्ण माहिती जाणून घेऊया. या आपल्यासोबत शेतकरी बांधव. दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा. अनिल बाबासाहेब मोगल, राहणार निलजगाव, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. बरं बरं. तूर आणली ती आज? हो, तूर आणली जी. कोणती आणली? पांढरीला पांढरी किती एकर धनगाव. मध्ये तूर आणली? तूर 3 एकरमध्ये. 3 एकरमध्ये. काय उतारा आला तिला तुरीला? 62 गोण्या झाल्या. 3 एकरमध्ये. हा, आणि अंतर कसं होते जर समजा? 4.5 होतं. 4.5. हा, बरोबर. आणि 3 एकर तर किती भाव अंदाज किती आहे? आता 62 गोण्या आहे. 3.5 टन असं पर्यंत. 40 क्विंटल होईल. हो, 4.5 काय 40. उतारा आला इकडे? इकडे अंदाजे 10चा उतार समजा आम्हाला. हा, 10चा एकरी. कोणती जात होती? आराध्या शेड. आरोग्य होती का? हा. पांढरी. हा, पांढरी. भाव काय मिळाला पाहिजे समजा तुला? तुरीला कमीत कमी 10,000 रुपये भाव पाहिजे, पण आता काय 72 असं चालू आहे. खालीमध्ये काय चालू आहे? खालीमध्ये काय 6,500, 6.5 ते 72, 73 असं. 72, 73. हां. काय सांगू शकता? आम्हाला असं वाटतं बा शेतकऱ्याला 10,000चा भाव मिळायला पाहिजे कमीत कमी. तूर पिकात पुरण समजा. तेव्हा शेतकरी कर्जात जाणार नाही भाऊ. एक प्रगती काहीतरी याची होईल. कारण की कर्ज माफी नाही, शेती मालाला भाव नाही. हां, निसनाचं चॉकलेट द्यायचं काम चालू आहे. कर्जमाफी म्हणत नाही का? कर्ज माफी द्यायला तर मग शेती मालाला भाव द्या. हां, कमीत कमी 2 वर्ष अगोदर 10,000 किलो. कर्जमाफीची गरज नाही. शेतीमालाला भाव जर दिला ना 10,000, कापूस 10,000, तुझा ऐकली ना, कर्जमाफीची गरज नाही. एक साल 14,000 दिले 14,000. हा, त्यामुळं आपल्या बी अपेक्षा वाढा, खर्च बी वाढा ना. नाही. आणि खताचे 2200-2400 रुपये भाव झाले. आता 1200 रुपये बॅग होती. म्हणजे 1 वर्षात 1200 रुपये भाव वाढा. आणि तुरीचा आणखीन कमी होऊ राहिला. 14,000 जायची तर 7,000 जाऊ राहिली. काय एकदम ते वाईट दिवस आले शेतकऱ्या. 2025 वर सगळ्यासाठीच वाईट आहे. हां. कारण की फळबाग बिल बी भावने मोसमी म्हणा. आणि पाऊस नाराजगी तुमची पायावर आहे, सरकारवर आहे का व्यापाऱ्यावर आहे का कोणावर आहे? आता सरकार कोणच राहतं? ते जाहीर करा. हे अंतर आपण शेतकरीच पाहणार आहे. 4x6 ते सगळं आपल्याला पिकायचं कळत नाही. भाव द्यायचं पहा म्हणा फक्त. बरोबर आहे, कारण की भाव वाढा. हा? भाव द्यायचं पहा फक्त. शेतीमालाला भाव आम्ही द्या. तेच बाकी बोललो ना. शेतकरी सगळं हा. करून देतो. कमीत कमी 10,000 रुपये तुरीला, पांढऱ्या तुरीला. शेतकरीला पिकायचं नाही. याच्या अगोदर सोयाबीन बी 8,000 होतं. तूर पण 14,000 होती. आता डायरेक्ट सोयाबीन 4,000, 3,000 आम्ही भाव देऊ राहिले. म्हणजे उलट न्याय झाला ना. तुरीला 7,000. कापूस पहिल्यानं 12,000 होता. आता काय 7,000, 72. त्याने आम्ही भाव 8चा दिला. ते बी तिथं शेतकऱ्यांना काय करा? हा, त्याला पर्याय सांगा तुम्ही काय करा. त्याला 10च्या वर कापसाला भाव पाहिजे. तुरीला पण 10च्या वर पाहिजे. तेव्हा शेतकरी. झाला तर त्याची खरेदी बी झाली पाहिजे समजा. हो. तुरीची नुसतं नावाला आणि भाव पण खरेदी झाली आणि पाहिजे. ना पेडकावा चालू करते. शेती कधी हो का? नाही, तुरीचं बी ना पेडकावा चालू करते सरकार. शेतकऱ्याचा माल गेला का व्यापाऱ्याकडे, मग नापेड चालू करते. मग जादा भाव देते. मग काय फायदा आहे? नापेड लवकर चालू करायला पाहिजे. हा, पहिले सूट चालू करायला पाहिजे. तेव्हा शेतकरी काहीतरी येतो त्याच्यात. बरोबर आहे. इकडं मार्केटमध्ये माल कमी येतो, परिणाम भाव वाढतो. हा, नापेड जर लवकर चालू होतोच ना. हा, बरोबर आणि या ठिकाणी शेतकरी माल ते सगळे रोज शेतकरी नापेड लवकर चालू झालं पाहिजे. मोठा प्रश्न आहे नापेड जर लवकर चालू झालं की परिणामी बाजार समितीत माल कमी येईल आणि भाव वाढेल. हो, आणि शेतकऱ्याला दोन्हीकडे बी भाव मिळेल. बरोबर आहे. नापेड चालू झालं पाहिजे. हेच शेतकरी बागांची मागणी आहे. चालतं या व्हिडिओमध्ये पुन्हा व्हिडिओ नाही. जय जवान.